एक प्रश्न 2026 ते 2029 साठी BWF ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? उत्तर PV सिंधू. स्पष्टीकरण 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॅडमिंटनपटू. ती आता जागतिक स्तरावर खेळाडूंचे प्रतिनिधित्व करेल. 2 प्रश्न भारताने यशस्वी चाचणी घेतलेल्या K4 क्षेपणास्त्राची रेंज म्हणजेच मारक क्षमता किती आहे? उत्तर 3500 किलोमीटर. स्पष्टीकरण हे पाण्याखालील पाणबुडीवरून डागता येणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र SLBM आहे, ज्यामुळे भारताची संरक्षण ताकद वाढली आहे. 3 प्रश्न रशिया कोणत्या वर्षापर्यंत चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे? उत्तर 2035. स्पष्टीकरण चंद्रावरील भविष्यातील मानवी मोहिमा आणि तळांसाठी वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प आहे. 4 प्रश्न 40 वर्षांच्या सेवेनंतर नुकतीच कोणती पाणबुडी भारतीय नौदलातून निवृत्त झाली? उत्तर INS सिंधू घोष. स्पष्टीकरण ही रशियन बनावटीची किलो क्लास पाणबुडी 1986 मध्ये सेवेत रुजू झाली होती. 5 प्रश्न खेलरत्न पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय पुरुष हॉकी खेळाडूचे नामांकन झाले आहे? उत्तर हरमनप्रीत सिंग. स्पष्टीकरण हरमनप्रीत हा भारतीय हॉकी संघाचा कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम ड्रॅग फ्लिकर्सपैकी एक आहे. 6 प्रश्न त्सुनामी रेडी रेकग्निशन प्रोग्राम कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने विकसित केला आहे? उत्तर युनेस्को. स्पष्टीकरण समुद्रकिनाऱ्यांवरील शहरांना त्सुनामीच्या आपत्तीसाठी पूर्वतयारी करण्यास मदत करणे हा याचा हेतू आहे. 7 प्रश्न इंडिगो फ्लाईटच्या समस्यांनंतर सरकारने नुकतीच किती नवीन एअरलाईन्सना मंजुरी दिली? उत्तर 3 शंख एअर, अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस. स्पष्टीकरण वाढती प्रवासी मागणी पूर्ण करण्यासाठी आणि विमान वाहतूक क्षेत्रातील स्पर्धा वाढवण्यासाठी ही मंजुरी दिली आहे. 8 प्रश्न पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचे बोधचिन्ह आणि शुभंकर कोठे अनावरण झाले? उत्तर बिलासपूर, राज्य छत्तीसगड. स्पष्टीकरण आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या खेळांचे आयोजन होत आहे. 9 प्रश्न भारताने नुकतेच प्रोजेक्ट सूर्यशक्ती अंतर्गत अंतराळातून वीज निर्मितीचे यशस्वी प्रयोग कोठे केले? उत्तर श्रीहरिकोटा स्पेस सेंटर. स्पष्टीकरण इस्रोने अंतराळात सौर ऊर्जा जमा करून ती मायक्रोवेव्ह लहरीद्वारे पृथ्वीवर पाठवण्याचे तंत्रज्ञान यशस्वीरित्या तपासले आहे, जे भविष्यातील स्वच्छ ऊर्जेसाठी मोठे पाऊल आहे. 10 प्रश्न निलस सिक्किमेन्सिस ही नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडली? उत्तर सिक्कीम. स्पष्टीकरण नावातच राज्य दडले आहे. ही कोलेम्बोला नावाच्या अत्यंत सूक्ष्म जीवांची नवीन प्रजाती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.